भारत आणि बहारीन यांच्या स्थिर मात्र सातत्यपूर्ण व्यापार आणि गुंतवणूक वृद्धी संयुक्त परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन। भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींच्या चौथ्या टप्प्यातल्या चर्चेला ऑकलंड इथं सुरुवात। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार महिला कार्यकर्त्यांशी संवाद। मतदार याद्या विशेष सखोल फेर तपासणी कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आजपासून। सुमारे 51 कोटी मतदार असलेल्या देशातल्या 9 राज्यांसह 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश। पीक विमा दाव्यांवर कमी परतावा मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली दखल। नंदुरबार जिल्ह्यातल्या पंचमौली देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी राज्य शासन आणि खासगी कंपनीत 8,000 कोटी रुपयांचा करार। राज्यातले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। बीडीडी चाळ अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना। प्रोजेक्ट चिता अंतर्गत पुढच्या महिन्यात बोत्सवानाहून 8 चित्ते भारतात येणार। केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती। आणि भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीच्या शताब्दी वर्षानिमित्त येत्या 7 नोव्हेंबरला एकाच दिवशी देशभरात 1400 सामने केले जाणार आयोजित। नमस्कार, 8:30च्या बातमी